अस्तु, अस्माकं पठनम् आरम्भं कुर्मः। गतवर्गे वयं श्रीरामदन्तपठनं कृतवन्तः। अस्तु, अद्य तद् मास्तु, किञ्चित् अस्माकं पठन आवश्यक साधारणलौकिकव्यवहारे अवश्य विषयाणां पठनं कुर्मः। अस्तु, बालकः अस्ति, बालिका अस्ति, अध्यापकः अस्ति, भारतम् अस्ति, केरलम् अस्ति। तत्र अहम् अस्मि, अहम् अस्मि, अहं हरिगोविन्दः अस्मि, अहं वैद्यः अस्मि, अहम् अध्यापकः अस्मि, अहं कर्मकरः अस्मि। एवम् अस्मि इति उपयुज्य वाक्यं वदन्ति वा? अहं कः इति अस्मि इति पदम् उपयोगं कृत्वा वदतु। वदतु। अहं ब्रह्मास्मि। अहं ब्रह्मा अस्मि। अस्तु, समीचीनम्। अहं गृहिणी अस्मि। समीचीनम्। अहं संस्कृतविद्यार्थी अस्मि। समीचीनम्। उदाहरणकथनवेलायां यत्किमपि वक्तुं शक्यते। अहं प्रधानमन्त्री अस्मि, अहं साक्षात् ईश्वरः अस्मि, सर्वं वक्तुं शक्यते उदाहरणवेलायाम्। अस्माकं स्वप्नं सर्वं तत्र अवतरणं कर्तुं शक्यते। अहं विरमिता BSNL एम्प्लॉयी अस्मि। अस्तु, समीचीनम्। अहं भारतीय अस्मि। भारतीयः अस्मि, समीचीनम्। अहं मलयाळी अस्मि। समीचीनम्। अस्तु, अहं गृहस्था अस्मि। अहं गृहस्थः अस्मि, समीचीनम्। अहं पिता अस्मि। समीचीनम्। माता अस्मि। अहं माता अस्मि। समीचीनम्। अहं कर्मचारी अस्मि। समीचीनम्। अहं मातामही अस्मि। समीचीनम्। पितामहः अस्ति वा? अहं पुत्रः अस्मि। पुत्रः अस्मि, समीचीनम्। अहं पितामहः च अस्मि। समीचीनम्। अस्तु, अनन्तरम् अन्यदेकं प्रयोगं पठामः।
मम आग्रहः अस्ति। यदि मम आग्रहः अस्ति तर्हि अहं पठिष्यामि। यदि संस्कृतपठनम् अस्ति तर्हि अहं पठामि। एवं यदि तर्हि उपयुज्य वदति वा? अर्थः ज्ञातः किल? यदि धैर्यम् अस्ति तर्हि आगच्छतु। यदि पिपासा अस्ति तर्हि शരിയാവോ? तर्हि वदतु। पिबतु, जलं पिबतु। समीचीनं समीचीनं। यदि वारिधाराः पश्यन्ति तर्हि वर्षं यदि വാരിധാരാः മേഘങ്ങളുണ്ടെങ്കിൽ മഴ പെയ്യുന്നു പറയാനാ. वदतु वदतु। यदि वारिधाराः सन्ति तर्हि वर्ष भवेत्. എന്താ പറയാ? അപ്പം वृष्टिः वर्षति। वृष्टिः तर्हि वृष्टिः वर्षति. वृष्टिपातं जलपातं किमपि वक्तुं शक्यते। അപ്പം അസ്തി തന്നെയാ പറയാ. അപ്പൊ അവിടെ भविष्यति वा भवति वा? भविष्यति भवन्ति. यदि कन्दुकः अस्ति तर्हि बालकः क्रीडति क्रीडिष्यति। यदि धनमस्ति सर्वमस्ति। यदि धनमस्ति तर्हि सर्वमस्ति। तर्हि सर्वं सम्पूर्णं भवति किल? सम्पूर्णं भवेत् क्या भवेत्? अस्तु। यदि सेप्टेम्बर् 28 दिनाङ्के आगमिष्यन्ति तर्हि मिलामः। कुत्र गणपतिहवनं भविष्यति? 32। कुत्र कुत्र? कासरगोड बेळूर्। कासरगोड समीपे अस्ति। कासरगोड वा काञ्जनाडु वा समीपे? कासरगोड इति चिन्तयामि। कासरगोड जिल्लायाम् उदुमा ग्रामे अहम् अवसत्। ओ ओ ओ ओ 90കളിലൊക്കെ ഞാൻ ജോലിയായിട്ട് അവിടെ താമസിച്ചിട്ടുണ്ടായിരുന്നു. കാസർഗോഡ് കാഞ്ഞങ്ങാട് वा इति चिन्तयामि। बेल्लूर കേട്ടിട്ടുണ്ട്. यदि तर्हि കേട്ടിട്ടുണ്ടെന്ന് എങ്ങനെയാ പറയുക? श्रुतवान् श्रुतवान् श्रुतवती. ഹിന്ദിയിലുണ്ട് യദി. ഇപ്പൊ നമ്മൾ യദി തരിഹി പറഞ്ഞതുപോലെ തന്നെ ഹിന്ദിയിലുണ്ട് യദി തോ ഉണ്ട്. അത് തന്നെയാണ് യദി തരിഹി. യദി തോ ആന്ന എന്റെ വിശ്വാസം. അതെ.
അല്ലേ? ഹിന്ദി സുരേന്ദ്രേട്ടൻ അങ്ങനെയല്ലേ? ഏ? യദി തോ എന്നല്ലേ പറയാ? യദി തോ അല്ലേ പ്രയോഗം? ഇത് ഹിന്ദി ഭാഷായാം ഹിന്ദി ഈ ഇത് ചിന്തയാമി. പെട്ടെന്ന് പറഞ്ഞപ്പോ ഒരു അസ്തു അസ്തു ചിന്താ നാസ്തി. യദി വിദ്യ അസ്തി തർഹി വിദേശ നാസ്തി. തർഹി വിദേശ നാസ്തി. വിദേശ് വിദേ- ആ, വിദേശം. യദി വിദ്യ അസ്തി വിദ്യ വിദേശ ഉണ്ടെങ്കിൽ- നാസ്തി. ആ, വിദ്യ ഉണ്ടെങ്കിൽ വിദേശം ഏതുണ്ടെങ്കില്ല. വിദ്യ ഉള്ളതിന് വിദേശമില്ല. വിദേശ നാസ്തി ഇത്യുക്തെ സർവം സ്വദേശഃ ഇതി. സർവസ്വദേശം. തദേവ സമീചീനം. യദി വിദ്യ അസ്തി തർഹി സർവം സ്വദേശഃ. एवं चेत् किञ्चिदपि अस्माकं നമുക്ക് കുറച്ചുകൂടി മനസ്സിലാക്കാൻ എളുപ്പമായിരിക്കും. यदि वाहनम् अस्ति तर्हि सञ्चारं सुगमम् अस्ति. समीचीनं. यदि वृष्टि अस्ति तर्हि सस्याः पुष्यति. समीचीनं. यदि धनमस्ति तर्हि समाधानं नास्ति. नास्ति. समीचीनं. यदि श्रद्धा अस्ति तर्हि पठनं सुगमं भवेत्. समीचीनं. यदि धनम् अस्ति तर्हि अहं याचकाय ददामि अथवा ईश्वराय ददामि. यदि भक्ति अस्ति तर्हि भगवद अनुग्रहं भवेत्. लभ्यते. यदि शर्करा नास्ति तर्हि पायसं नास्ति. पायसं सम्यक् न भवति. पायसं नास्ति. सत्यं सत्यं. यदि पयः नास्ति तर्हि दधि अपि नास्ति. समीचीनम्. अस्तु. अनन्तरं यथा 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 भीमसेनः स्थूलः तथा अहं न स्थूलः. यथा तथा यथा तथा എപ്രകാരമാണോ അപ്രകാരം. വയം ശ്രുതവന്തഃ യഥാ सत्यं यथा राजा तथा प्रजा. यथा पिता तथा पुत्रः. समीचीनं. यथा पठन्ति तथा जयन्ति. यथा पठन्ति तथा जयन्ति. അത് എപ്രകാരമാണോ അപ്രകാരം എന്നാണേ. यथा अस्माकं देशे वृष्टिः अस्ति तथा अन्यदेशे नास्ति. समीचीनं समीचीनं.
യഥാ യേശുദാസസ്യ സുന്ദരശബ്ദം തഥാ മമ നാസ്തി. यथा मम मित्रं संस्कृतं पठति तथा अहं न पठामि. समीचीनं. यथा तथा. अस्तु, तद् भवतु. अनन्तरम् अन्यद् एकं प्रयोगं पठामः. हिमालयः. गंगा प्रवहति. सागरे हिमालयतः सागरपर्यन्तं गंगा नदी प्रवहति. हिमालयतः सागरपर्यन्तं, तः पर्यन्तं, हिमालयतः सागरपर्यन्तं. केशतः पादपर्यन्तं मम शरीरम्. जम्मूतः कन्याकुमारी पर्यन्तं रैल् यानम् अस्ति. समीचीनम्. തിരുവനന്തപുരം തः കാസർഗോഡ് पर्यन्तं केरल संस्थानमस्ति. अस्तु, केरलराज्यम् अस्ति. रविवासरतः शनिवासरपर्यन्तं सप्ताहः अस्ति. तः पर्यन्तम्. अहं प्रातः 7:00 8:00 संस्कृतं पठामि. समीचीनम्. ഏട്ടാ ഉപ്പിനെന്താ പറയാ? ദശവാദനതഃ ലവണം, ലവണം. ദശവാദനതः 5 വാദനपर्यन्तम् अहं निद्रां करोमि. समीचीनम्. श्रीमातातः श्री शिवा शिवशक्तिरूपिणी पर्यन्तं ललितासहस्रनाम अस्ति. अस्तु, समीचीनम्. ലവണഃ കർപ്പൂരപര്യന്തം സർവം വാങ്ങണം എന്നുള്ളതിന് ഉപ്പ് മുതൽ കർപ്പൂരം വരെ എന്ന് പറയും. ലവണതഃ ലവണതഃ കർപ്പൂരപര്യന്തം സർവം ക്രേതവ്യം. ക്രയണം കരണീയം. दशवादनतः 4:00 विद्यालय समयम्. चतुर्वादनपर्यन्तं पर्याप्तं. 4:00 अस्तु, समीचीनम्.
शुक्रवासरे रात्रौ 9:00 दशवादनपर्यन्तं वयं संस्कृतं पठामि। समीचीनम्। पठामः अल्ले वयं पठामः अस्तु अस्तु। शुक्रवासरे 9:00 10:00 संस्कृतं कक्ष्या अस्ति। अस्तु समीचीनम्। अनन्तरम् अन्यद् एकः प्रयोगः। तः पर्यन्तम् उपयोगं यत्र यत्र कृतं तत्र सर्वत्रापि उपयोगं कर्तुं शक्यते प्रायेण। आरभ्य इत्यस्य इत्युक्ते अहं पूर्वम् उक्तवान् हिमालयतः आरभ्य गङ्गानदी प्रवहति। आरभ्य തുടങ്ങിയിട്ട് सर्वं कर्तुं शक्यते। रविवासरतः आरभ्य അല്ലെങ്കിൽ रविवासरे आरभ्य सप्ताहः अस्ति। ആഴ്ച सप्ताहः वारं विश्वम् आरभ्य विष्णुसहस्रनाम अस्ति। अस्तु। जन्माद्यस्य आरभ्य महाभारतं महाभागवतं जन्माद्यस्य आरभ्य भागवतम् अस्ति। समीचीनम्। सूर्योदये आरभ्य दिनं भवति। अहम् अद्य आरभ्य सत्यमेव वदामि। सत्यमेव वदामि। अहम् अद्य आरभ्य सत्यमेव वदामि। जनवरी मासे आरभ्य इंग्लिश वर्षम् अस्ति। समीचीनम्। आङ्ग्लेयवर्षम् अस्ति। अस्तु। अद्य आरभ्य अहं संस्कृतपठनं सम्यक् പഠിतुम् इच्छामि। अस्तु समीचीनम्। समानसमये अनन्तरम् अद्य आरभ्य संस्कृतभाषणं कर्तुम् अहं श्रमं करोमि। अस्तु समीचीनम्। अस्तु अनन्तरम् एतद् भवन्तः सर्वे पठितवन्तः। अनन्तरम् एकविशेषणरीत्या एकं वदामि। इत्युक्ते लिङ्गभेदं संख्या लिङ्गभेदं ज्ञातव्यम्। इत्युक्ते एक बालकः इत्युक्ते पुल्लिङ्गं। तत्र एकः बालकः अस्ति। स्त्री आनेङ्गिल एका बालिका अस्ति। एकं फलम् अस्ति नपुंसकम्। एकः पुल्लिङ्गम्, एका स्त्रीलिङ्गम्, एकं नपुंसकलिङ्गम्। एवं
किमपि वदति वा? एकः बालकः अस्ति, एकः पुरुषः अस्ति, एकः विद्यालयः अस्ति, एका एवं वदन्ति वा? एका नदी अस्ति। एकः छात्रः अस्ति, एका छात्रा अस्ति, एकं पुस्तकमस्ति। अस्तु, छात्रा वा छात्री वा इति मम संशयः अस्ति। छात्रा अस्ति। छात्रा इति वा छात्री इति वा इति मम संशयः, मम स्पष्टं नास्ति। छात्रा इति वा? अस्तु। एकः बालकः अस्ति, एका बालिका अस्ति। അടുത്തെന്തായിരുന്നു? കിമപി എന്ത് വേണേ പറയാം. പത്രം അസ്തി. സമീചീനം. വൃക്ഷം അസ്തി എന്ന് പറഞ്ഞൂടെ? വൃക്ഷः പുല്ലിംഗः. एकः वृक्षः अस्ति, एकं पत्रम् अस्ति। वृक्षस्य एकं पत्रम् अस्ति। वृक्षः पुल्लिङ्गाണ്, वृक्षशब्दः पुल्लिङ्गाണ് എന്നർത്ഥം. അതാണ്. ത്രയവൃക്ഷാः ശരിയാണ്. ത്രയः വൃക്ഷാः സന്തി. ത്രയः വൃക്ഷാः, പിന്നെ തിസ്രः महिला, त्रीणि पुस्तकानि सन्ति. त्रीणि पुस्तकानि. एक गायिका अस्ति, एका गायिका अस्ति, एकं गानम् अस्ति. समीचीनं. परस्परसम्बन्ध अस्ति. अस्तु, समीचीनम्. एकः अध्यापकः अस्ति, एका अध्यापिका अस्ति, एकं विद्यालयम् अस्ति और विद्यालयः अस्ति. विद्यालयः अस्ति. विद्यालयः पुल्लिङ्गः. मन्दिरम् अस्ति. एकं मन्दिरम्. गृहम् अस्ति. अस्तु, समीचीनम्. अस्तु. एकः कर्षकः अस्ति, एका कर्षका, एकं धान्यशेखरम् अस्ति. शेखरं वा शेखरः वा इति संशयः. अस्तु, धान्यम् अस्ति. अस्तु. अनन्तरं गतदिने वयं गत एकस्मिन् दिने एकं द्वे त्रीणि चत्वारि आरभ्य 100 पर्यन्तं कृतवन्तः. 100 पर्यन्तं गणनं कृतवन्तः किल? तत्र 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100. सर्वे जानन्ति वा? एवं कर्तुं शक्यते वा? करोतु. 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100. अस्तु. अनन्तरम् अन्यः कः करोति? 1, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100. अस्तु. अनन्तरं 10, 20, 30, 40,
पञ्चाशत् षष्टि सप्तति अशीति नवति षष्टिः सत्यं शतं शतम् अनन्तरम् एकस्यापि अवसरः 10 20 30 40 50 60 70 80 90 100 अस्तु अस्तु अनन्तरं 100 200 ഒരു സംശയം മാഷെ, ഷഷ്ടിഹി വിസർഗമുണ്ടോ? സപ്തതി എന്നുള്ളതിനൊക്കെ വിസർഗമുണ്ടോ? വിസർഗമുണ്ട് എല്ലാം അശീതി വരെ നവതി വരെ എല്ലാത്തിലും 100 200 300 400 500 600 700 800 900 सहस्रं करोति वा? वदतु। 100 एकशतं 200 300 400 500 600 700 800 900 सहस्रं शतं 200 300 400 500 600 700 800 900 सहस्रम् अस्तु अस्तु ചതുശതമല്ലേ? 400 രണ്ടെണ്ണം അല്ലേ? ചതുസ് എന്നുള്ളത് ശകാരം, അത് ശുദ്ധസന്ധ്യ. ചതുവിടെ വിസർഗം വന്നപ്പോഴേ ശകാരായിട്ട് മാറി, സകാരം ശകാരായിട്ട് മാറി. അതെ 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 അമ്പലത്തിലൊക്കെ ചതുശതം. അതന്നെ 4 കാര്യങ്ങള് 100 വീതം, അതാണ് ചതുശതം. शतं 200 300 400 500 600 700 800 900 सहस्रम् अस्तु 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 अनन्तरं किं कुर्मः? एकं किमपि विषयम् अधिकृत्य किञ्चित् वदामः किल? अनन्तरवर्गे कौ द्वौ करिष्यतः इति उक्तवन्तः। कौ उक्तवन्तौ? आगामि वर्गे अहं वदामि। अस्तु अस्तु वदतु गिरीश महोदय। मम नाम गिरीशन्। मम देशः त्रिशूर् मण्डले तलूर् देशे अस्ति। मम गृहः एलङ्गलूर् मन अस्ति। वयं त्रयाणां लघुपरिवार अस्मत्। मम भार्या सिन्धु अस्ति। मम पुत्री नाम मानसा अस्ति। मानसा +1 कृते अध्ययनं कुर्वन्। विज्ञान समूह। ओणं ऋतु आगच्छति। सर्वेभ्यः समृद्धिं विपुलतां च कामना। अस्तु समीचीनम्। अनन्तरम् एकः श्रीहरि किल? अहं वदतु वदतु। अस्मिन् अहं स्वयमेव किञ्चित् लिखितवान्। गूगल् अथवा परसहायं बहु
गृहीतवान्। मम नाम श्रीहरि। अहं मम गृहे पत्नी च पुत्री अस्ति। पत्नी कुसाट् विश्वविद्यालये गवेषकविद्यार्थिनी अस्ति। पुत्री नाम सुनीति। सा 8th कक्षायां पठन्ती अस्ति। अहम् एर्नाकुलं जनपदे तृक्काकरक्षेत्रसमीपे वसामि। अत्र तृक्काकरक्षेत्रे उत्सव अतीव प्रसिद्धमस्ति। तद् श्रावणमासे हस्तनक्षत्रदिने आरम्भं कृत्वा श्रावणनक्षत्रदिने समाप्तं कुर्मः। उत्सवस्य आरम्भार्थं केवलम् अल्पा दिवसा अधिका सन्ति। आरम्भस्य अनन्तरं क्षेत्रे विविधा कलाकार्यक्रमाः भविष्यन्ति। अधुना मन्दिरस्य बहिः बहु बृहत् पण्डाल स्थापिता भवति। तत्र अनेकः दुकानाः उद्घाटिताः भविष्यन्ति। उत्तराषाढ श्रावणदिनेषु विशेषभोजनस्य व्यवस्था भविष्यति। अतः सर्वान् आगत्य उत्सवस्य भागः भवितुम् आमन्त्रयामि। തെറ്റുണ്ടോ അറിയില്ല. ചിന്ത നാസ്തി. കട എന്നുള്ളതിന് ആപണം എന്ന് പറയാം. ആപണഹ ദുക്കാന എന്നുള്ളതാണ്. അത് ഹിന്ദിയാണോ എന്ന് എനിക്കൊരു സംശയം. ദുക്കാൻ അല്ലേ? ഹിന്ദി അല്ലേ? ഹിന്ദിയില് ദുക്കാൻ. ആപണഹ അല്ലേ? ആപണഹ പറയാം. ഇനി ദുക്കാൻ എന്നുള്ളതുമായിട്ട് ബന്ധപ്പെട്ട് സംസ്കൃത പദം ഉണ്ടോ എന്ന് എനിക്ക് അറിയില്ല. ചിലപ്പോ ഉണ്ടാവാം. തൃക്കാക്കരാദേശः മമാപി പരിചിതः ദേശः अस्ति. केभ्यश्चन वर्षेभ्यः पूर्वम् अहं तत्र 10 दिन शिबिरं चालितवान्. संस्कृतसम्भाषणशिबिरं चालितवान्. तृक्काकरा मन्दिरस्य समीपे एक सभागृहम् अस्ति. तत्र 10 दिनात्मकं शिबिरम्। एवं मम तत्रत्य केषाञ्चन परिचयः अपि अस्ति. इदानीं मम बन्धः विच्छिन्नः अस्ति. काञ्चन जनान् तदनन्तरम् अहं दृष्टवान् एव. ചിലരെ മാത്രം ഞാൻ കണ്ടിട്ടുണ്ട്. പിന്നെ वर्षम् इत्युक्ते अहं चिन्तयामि 96 वा 95 वा 95-96 ആയിരിക്കും. यदा अहं तन्त्रविद्यापीठे पठन् तदा तस्मिन् काले पठनसमये वा अथवा पाठनसमये वा इति संशयः. प्रायेण पाठनसमये आसीत्. मम तत्रत्य पठनं समाप्य अहं पाठनार्थं किञ्चित् कालं तत्र आसम्. तस्मिन् काले आसीत्. अतः 96 इति चिन्तयामि. तत्र एकः मनोजः, तस्य परिचयः अस्ति. मनोजः एकः राजा अस्ति. राजा इत्युक्ते रविवर्मा अस्ति. एवं केषाञ्चन परिचयः. अमिताभ जी. एकः मनोजः, श्याम, एवं काञ्चन इदानीं स्मरामि अहम्. अस्तु.
तत्र समीपे एका चलच्चित्रनटी वासं करोति अस्ति। इदानीं सा तत्र अस्ति वा इति अहं न जानामि। तस्याः नाम ऊर्मिळा उण्णि। तां ततः अहं दृष्टवान्। समीपे इति चिन्तयामि। मुरलीकृष्ण महोदय समीपे अस्ति। ओ, मन्दिरसमीपे अस्ति। मन्दिरसमीपे। मम शिट्टसि क्षेत्रसमीपे अस्ति। कः? शिट्टसि अम्मड अस्ति। एडपल्ली देशे शान्तिनगर कॉलोनी अस्ति। अस्तु, एतद् किञ्चित् पठामः। पठन्ति वा? संस्कृतम् एव पठतु, तस्य अर्थः अन्यत्र अस्ति इत्येव। सम्भाषणरूपेण कर्तुं शक्यते। द्वौ। प्रथमा चीटिका कुत्र लभ्यते? द्वितीया तस्मिन् कोष्ठे लभ्यते। प्रथमा अहो जनबाहुल्यं वर्तते। द्वितीया भवान् कुत्र गच्छति? प्रथमा अहं गुरुवायूरपुरं गच्छामि। द्वितीया ममापि तत्रैव गमनीयम्। शीघ्रं चीटिकां गृहीत्वा आगच्छतु, यानं गच्छति। प्रथमा चिन्ता मास्तु, अहं यानान्तरे आगच्छामि। द्वितीया तथैव अस्तु, पुनर्मिलामः। അത് രണ്ടുപേരാണ്, അതുകൊണ്ടാണ് മിലാവഹ എന്ന് പറഞ്ഞത്. അപ്പൊ എന്നാലും മിലാമഹ എന്ന് പറയാം പൊതുവെ. അത് ഏകവചനാണ് അല്ലേ? ദ്വിവചനാണ്, രണ്ടുപേരായതുകൊണ്ട്. ഇത് രണ്ടുപേരായതുകൊണ്ട് അല്ലെ? മിലാമഹ എന്ന് പറയുന്നത് ഏകവചനാകുമ്പോ അല്ലെ? മിലാമഹ എന്നാകുമ്പോ പിന്നെ ബഹുവചനമാണ്. ഇത് ദ്വിവചനാണ്. പക്ഷെ സാധാരണ സംഭാഷണത്തിൽ ബഹുവചനം പ്രയോഗിച്ചാൽ മതി ഇങ്ങനെയുള്ള കാര്യത്തില്. നമുക്ക് കാണാം, നമ്മൾ അങ്ങനെയല്ലേ മലയാളത്തിൽ പറയാം. നമുക്ക് പിന്നെ കാണാം. രണ്ടുപേരാണെങ്കിലും നമുക്ക് തന്നെയല്ലേ പറയാം. अतः मिलामः इति पर्याप्तं, चिन्ता नास्ति। एतस्य अर्थः ज्ञातः किल? एकैकं चिन्तयतु। चीटिका किं? चीटिका अर्थः टिकेट्। ततः किं किम् अस्माभिः ज्ञातुं शक्यते तद् स्वीकुर्मः। कोष्ठे, कोष्ठः मुरि। जनबाहुल्यं वर्तते। ഉണ്ട് സത്യം. ഗുരുവായൂപുരം, ഗുരുവായൂർ. മമാപി തത്ര, മമ അപി എനിക്കും.
തത്രൈവ ഗമനീയം ഗമനീയം അസ്തി ഗന്തവ്യം അസ്തി. ഗമനീയം എന്ന് പറയാം, ഗന്തവ്യം എന്ന് പറയാം. ചീടികാം ഗൃഹീത്വ വാങ്ങിയിട്ട് ആഗച്ഛതു. യാനം വണ്ടി, യാനം ഗച്ഛതി യാനം പോകും എന്ന്. ചിന്താമാസ്തു നമ്മൾ പഠിച്ചിട്ടുണ്ടല്ലോ, ചിന്താമാസ്തു. അഹം യാനാന്തരേ, യാനാന്തരം ഇത്യുക്തെ വേറൊരു വണ്ടി എന്നർത്ഥം. യാന അന്തരം ആഗച്ഛ. തഥൈവാസ്തു തഥാ ഏവ അസ്തു. പുനർമിലാമः. അസ്തു. ഏതാവത് പറ്റിയെന്ന പര്യാപ്തം. ചിന്ത മാസ്തു ആണോ ചിന്ത നാസ്തു ആണോ? ചിന്ത മാസ്തു മതി. മാ അസ്തു, അരുത് എന്നർത്ഥം. മാ എന്ന് പറഞ്ഞാൽ അരുത് എന്നാണ്. മാ നിഷാദ പ്രതിഷ്ഠാം. ഏതാ? നാസ്തു എന്നും പറയാറുണ്ടോ ഇതില്? നാസ്തു എന്നാലും തെറ്റില്ല. എന്നാ അസ്തു വേണ്ട, അതും കുഴപ്പമില്ല. മറ്റത് അരുത് തന്നെയായി, മറ്റത് അസ്തു എന്ന് പറഞ്ഞാൽ ആവട്ടെ. ശരിയല്ല എന്നാണോ നാസ്തു? അതെ, അല്ല, അത് അസ്തു എന്ന് പറഞ്ഞാൽ ആവട്ടെ. അപ്പൊ അസ്തു എന്ന് പറഞ്ഞാൽ ആവരുത് എന്നായി. അപ്പോഴാ അർത്ഥം തന്നെ. അതെ അതെ, അതേ അർത്ഥം തന്നെ. മാ എന്ന് പറഞ്ഞാൽ തന്നെ അരുത് എന്നായി. മാ അസ്തു, അരുതായ്മ ഉണ്ടാകട്ടെ എന്ന് പറഞ്ഞാൽ അരുത് തന്നെ. അപ്പൊ ചിന്താ മാസ്തു, ചിന്ത വേണ്ട, അങ്ങനെ ഉള്ള ചിന്തയൊന്നും വേണ്ട എന്നർത്ഥം. അത് പ്രശ്നമില്ല എന്നുള്ള അർത്ഥത്തിലാണ്. അത് കുഴപ്പമില്ല എന്ന് പറയില്ലേ, അതാണ്. അതിനെപ്പറ്റി ഇങ്ങനെ ചിന്തിക്കണ്ട, ചിന്തിച്ച് തലപുണ്ണാക്കണ്ട എന്നൊക്കെ പറയില്ല, അത് തന്നെ. അസ്തു. ആഗാമി കക്ഷ്യായാം വർഗേ के किमपि सम्भाषणं कुर्वन्ति. सम्भाषणं न, स्वयं किञ्चित् सम्भाषणं, प्रभाषणं, कथाकथनं, यत्किमपि. ഞാനൊന്ന് ശ്രമിച്ചു നോക്കിയതാട്ടാ, ശരിയായിട്ടോന്നും അറിയില്ല. എന്തെങ്കിലും തെറ്റുണ്ടെങ്കിൽ ശ്രമിക്കുക. चिन्ता नास्ति, श्रमस्य एव अस्माकं मार्क्, अङ्कः श्रमस्य एव. ഞാൻ ദൈനംദിനിയിൽ എഴുതിയ കാര്യം 3-4 സെന്റൻസ് ഒന്ന് വായിച്ച കറക്ഷൻ ഉണ്ടോന്ന് നോക്കുവോ? വൈകിട്ടത്തെ കാര്യം. അദ്യ സായങ്കാലേ 8:00 9:00 ആധ്യാത്മിക വർഗഃ വാസുദേവ മഹോദയഃ പാഠിതവാൻ. ഏതത് കക്ഷായാം അസ്മാകം അവിടെ ഒരു വിഭക്തി ചെറിയൊരു വിഷയം വരും. വാസുദേവ മഹോദയ ശരി, അതിന്റെ മുമ്പ് എന്താ പറഞ്ഞേ? ആധ്യാത്മിക വർഗഃ. വർഗം എന്ന് അവിടെ ദ്വിതീയ വിഭക്തി വേണം അല്ലെ? വർഗത്തെ. വർഗം മഹോദയ പഠിച്ചാൽ. ഏതത് കക്ഷായാം അസ്മാകം ബഹൂനി കാര്യാണി ജ്ഞാതവന്തഃ. അനന്തരം ശ്രീരാമ മഹോദയ ആഗാമി മാസേ ഏകാ പൂജ അസ്തി ഇതി കാര്യം അവദത്. തത് വർഗഃ 9:00 അഭവത്. അനന്തരം അസ്മാകം സംസ്കൃത പഠനം ആസീത്. 28 ദിനാങ്കേ ഗണപതേഃ ഭാവാः 32 പൂജാः एकैकस्मिन् भावे एकं भवनम् इति अस्माकं महोदय हरिगोविन्द महोदयः उक्तवान्. तत्र संस्कृतमेलनं भविष्यति. वयं तत्र भागं कर्तुं चेत् अस्माकं सौभाग्यमिति महोदयः उक्तवान्. अस्तु अस्तु अस्तु, चिन्ता नास्ति.
उत्तमम् अस्तु इदानीं ഈ ഗ്രൂപ്പില് ചേരാൻ എന്താ ചെയ്യാ? ഇത് ആദ്യമായിട്ടാ ജോയിൻ ചെയ്യണേ. ആണോ? അതെ. അതിലൊരു ഗ്രൂപ്പിൽ ചേരാൻ വിഷമമില്ല. ഒന്നുകിൽ ശ്രീരാമേട്ടന് ഒരു മെസ്സേജ് അയച്ചാൽ മതി, അല്ലെങ്കിൽ എനിക്കൊരു മെസ്സേജ് അയച്ചാൽ മതി. നമ്പർ എന്താണോ? നമ്പർ ഇത് എവിടുന്ന് എങ്ങനെയാ ഇന്ത്യ അത് കേറിയത്? അത് വേറൊരാൾ അയച്ചു തന്നതാണ് ഈ ലിങ്ക്. അങ്ങനെ കിട്ടിയതാണ് ഈ ലിങ്ക്. ഈ ലിങ്ക് തന്നെയാണോ എപ്പോഴും ഉണ്ടാവുക? ലിങ്ക് തന്നെയാണ്, പക്ഷെ ഇതിൽ ചേരുന്നതാണ് നല്ലത്. എന്തെങ്കിലുമൊക്കെ അറിയിപ്പുകളൊക്കെ ഉണ്ടാവുമെങ്കിൽ നമ്പർ തന്നാ ഞാൻ റിക്വസ്റ്റ് ചെയ്യാം. अस्तु एतद् समाप्य अनन्तरम् अहं ददामि. रेकार्डिङ्ग् समापनं करोतु. ओके मैम.